तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या एका फोटोच्या मदतीतून ड्रोन शूट म्हणा, वेगवेगळे सिनेमॅटिक फोटोज म्हणा, वेगवेगळ्या अँगल्समध्ये जर तुमचे फोटोज बनवायचे असतील तर हा व्हिडिओ तो लास्टमध्ये नक्की पहा। तुम्हाला सुद्धा माहिती आहे जर तुमच्या फोटोपासून जर सिनेमॅटिक जर तुमचा फोटो आहे तो जर रेडी करायचा असेल किंवा तुम्हाला ड्रोन शूट जर तुमचा घ्यायचा असेल फोटोचा तर तो कशा प्रकारे आता तुम्ही घेऊ शकता तुमच्या मोबाईलमधून ते तुम्हाला मी सांगणार आहे। कारण की मी आज तुम्हाला सांगणार आहे तुमच्या एका सिंगल फोटोच्या मदतीतून तुम्ही इथे 12 प्रकारचे वेगवेगळ्या अँगल्समध्ये फोटोज आहेत ते बनवू शकता डिफरन्समध्ये। संपूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे कारण की तुम्हाला आतापर्यंत जी मी प्रोसेस सांगितली त्याच्यापर्यंत थोडीशी वेगळी प्रोसेस आहे, त्यामुळे व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। कोणते प्रॉम्प्ट्स तुम्हाला सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सगळं काय डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। जे कोणते मी प्रॉम्प्ट यूज करणार तुम्हाला प्रॉम्प्ट कोठे भेटू शकतात, मी कोठे देणार सगळं काय लास्टला बघायला भेटणार आहे। कारण की पहिली गोष्ट सांगतो हा थोडासा वेगळा पार्ट होणार आहे, म्हणजे की जसं की तुम्हाला आतापर्यंत मी प्रॉम्प्ट तुम्हाला देत होतो त्यानंतर तो प्रॉम्प्ट कॉपी करून तुम्ही फोटो बनवत होता, पण आता तसं नाही। याच्यासाठी तुम्हाला पहिली तर गोष्ट काय करायचं आहे की मी जे काय स्टेप सांगतोय ह्या स्टेप थोड्याशा वेगळ्या येतात दररोजच्या परस, कारण की तुम्हाला आतापर्यंत जेमिनीच्या सगळ्या सांगितलं पण हे प्रॉम्प्ट्स तुम्हाला स्वतः इथे जनरेट करावे लागणार आहेत। पण हे कसे करायचे ते तुम्हाला सांगतो। एक मी तुम्हाला प्रॉम्प्ट आहे तो देणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 12 अँगल्समध्ये किंवा वेगवेगळ्या अँगल्समध्ये जितके पाहिजे तितक्या अँगल्समध्ये फोटो आहे ते बनवू शकता। सगळ्यात पहिले तर यात आपण 2 ॲपचा वापर करणार। सगळ्यात पहिले तर गुगल जेमिनी तुम्हाला माहिती आहे ती आपले फेवरेट ती ॲपचा यूज करणार। दुसरे असेल जी की हे चॅट जीपीटी, ह्या दोन्ही ॲपचा आपण वापर करणार आहे। आता बरेचसे लोक म्हणजे दोन्ही ॲपवर कशा प्रकारे फोटो बनवायचे सगळं काय तुम्हाला मी सांगतो। सगळ्यात पहिले तर चॅट जीपीटी तुम्हाला ओपन करून घ्यायचा। ओपन केलं तर प्लस बटनवर क्लिक करायचा आणि फोटोमध्ये जाऊन तुमचा कोणताही व्यवस्थित सेल्फी फोटो असेल तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। ज्यात तुमचा चेहरा नीट स्पष्ट दिसत आहे तो फोटो तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा। जसं की रँडमली माझ्याकडे एखादा फोटो जर असेल तर तो मी इथे अशा प्रकारे तो ॲड करून घेतो। ओके बघू शकता अशा प्रकारे फोटो आहे तो मी ॲड केला, ज्यात माझा चेहरा आहे तो व्यवस्थित दिसतोय तो फोटो मी ॲड केलेला आहे। त्यानंतर आस्क चॅट जीपीटी लिहिलं तिथे काय करायचं तुम्हाला, जो मी तुम्हाला प्रॉम्प्ट जे की देणार आहे हा प्रॉम्प्ट आहे तो फक्त पेस्ट करायचा। हा प्रॉम्प्ट तुम्हाला कुठे भेटेल लास्टला सांगतो आणि त्यानंतर फक्त सेंड करा। सेंड केल्यानंतर आता चॅट जीपीटी काय करतं की 12 अँगल्समध्ये डिफरन्समधले जे काय असतील ते तुम्हाला प्रॉम्प्ट आहे ते लिहून देणार आहे 12 अँगल्समध्ये। जसं की बघू शकता वेगवेगळ्या अँगल्समध्ये तुम्हाला फोटो इथे भेटणार, बघू शकता का अशा प्रकारे लिहून देणार आहे। फक्त आता तुम्हाला काय करायचं, जसं की समजा आता मला इथे 3 नंबरचा आवडला आहे तर याला मला इथे अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आणि ह्याला कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर काय करायचं बॅक यायचा आहे आणि फक्त तुम्हाला जेमिनी ॲप ओपन करून घ्यायचे आहे आणि येथे फक्त काय करायचं प्लस बटनवर क्लिक करा आणि गॅलरीमध्ये जाऊन तुमचा जो फोटो असेल तो फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा। जसं की रँडमली माझ्याकडे एखादा फोटो असेल तर तुम्ही फोटो आहे तो इथून ॲड करून घेतो। जशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमचा फोटो असेल तो अशा प्रकारे ॲड करायचा आहे आणि खाली फक्त हा प्रॉम्प्ट टाईप करा आणि लास्टला फक्त इमेज जनरेट हे टाईप करा आणि बस झालं। त्यानंतर सेंड करा, तुमचा सुद्धा फोटो आहे तो अशा प्रकारे तो रेडी होणार आहे। अशा प्रकारे तुम्ही त्यातील कोणताही प्रॉम्प्ट कॉपी करून फक्त तुम्हाला पेस्ट करायचा आहे, म्हणजे की चॅट जीपीटी तुम्हाला जे की प्रॉम्प्ट्स असेल 12 अँगल्समध्ये प्रॉम्प्ट लिहून देणार आहे। 12च नाही, जर समजा तुम्हाला 20, 25 किंवा 100 जर प्रॉम्प्ट्स पाहिजे असतील तर 100 सुद्धा चॅट जीपीटी प्रॉम्प्ट आहे ते लिहून देतं। त्यानंतर बघू शकता जो प्रॉम्प्ट असेल तो कॉपी करा आणि इथे पेस्ट करायचा आणि त्यानंतर जी की इमेज असेल तो क्रिएट युअर इमेज म्हणजे इमेज आहे तो आपला जनरेट होत आहे। तर आता बघूया आपला इमेज आहे तो कशा प्रकारे जनरेट होतोय का नाही सगळं काय मी तुम्हाला सांगतो। आता बघू शकता आपला जी की फोटो आहे तो अशा प्रकारे तो रेडी झालेला आहे। अशाच प्रकारे तुम्ही काय करू शकता, जसा तुम्हाला तर दुसरा एखादा प्रॉम्प्ट जर पाहिजे असेल जे की अशा प्रकारचा पाहिजे असेल तर अशा प्रकारे याला कॉपी करून घ्या। यात काही गोष्टी चेंज करायच्या असतील तर फक्त तुम्हाला काय करायचं येथे यायचं आहे, इथे अशा प्रकारे प्रेस करून घ्या आणि जो की हा प्रॉम्प्ट आहे इथेवर मी अशा प्रकारे तो सिलेक्ट करून घेतो जो की आता तुम्हाला इथे दिसत असेल बुकशा इथेवर याला कट करतो आणि हा पेस्ट करतो आणि सेंड करतो। यात तुम्ही बऱ्याचशाच गोष्टी आहेत ते चेंज करू शकता। महत्त्वाची गोष्ट असते की इंटरनेट जर तुमचं जास्त असेल म्हणजे फास्ट जर असेल तर इमेज आहेत ते लगेच जनरेट होतात। आता बघू शकता आता अशा प्रकारे प्रॉब्लेम आला आहे, म्हणजे की बघू शकता म्हणजे इमेज जनरेट होत आहे पण अशा प्रकारे जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर म्हणजे जे जस्ट सीन होत आहे म्हणजे की आपला इमेज आहे तो अजून रेडी झाला आहे, म्हणजे हा प्रॉब्लेम बेसिकली बऱ्याचशा जणांना येतो। त्यामुळे याचं काय एवढं म्हणजे अवघड नाही की इझिली तो रिमूव्ह होऊन जातो नंतर, त्यामुळे इथे जस्ट सीन होत आहे। तुम्हाला फक्त काय करायचं तिकडं कोणताही या इथून जी काय असेल प्रॉम्प्ट कॉपी करायचा आणि पेस्ट करायचं। जसं की आता रँडमली जर 9 नंबरचा आवडला तर याला कॉपी करून घ्या। याला कॉपी केल्यानंतर फक्त या प्रॉम्प्ट जी काय असेल इथून हा प्रॉम्प्ट आहे जो प्रेस करा, एडिट बटनवर क्लिक करा आणि हा जो की प्रॉम्प्ट असेल अशा प्रकारे सिलेक्ट करून याला कट करा आणि इथून हा जी की अशा प्रकारे आणि इमेज जनरेट लास्टला ते ठेवा आणि सेंड करा।
बस झालं. त्यानंतर तुमचा सुद्धा फोटो आहे तो वेगळ्या प्रकारे तो जनरेट होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही डिफरन्समध्ये वेगवेगळे फोटोज आहेत ते बनवू शकता. म्हणजे की आता बघू शकता आपला क्रिएट युअर इमेज म्हणजे इमेज आहे तो आता रेडी झाला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर दुसरा पाहिजे असेल तर दुसरा बनवू शकता किंवा तुम्हाला अजून बदल हवा असेल जसं की फोटोमध्ये तुमच्या बॅकग्राऊंडचा कलर चेंज करायचा असेल किंवा काही गोष्टी चेंज करायच्या असतील त्या सुद्धा करू शकता. जसं की आता बघू शकता फोटो बघू शकता कशा प्रकारे बघू शकता जबरदस्त फोटोमध्ये लुक आलेला आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही फोटोज आहेत ते बनवू शकता. असं नाही की एकच ह्याच्या परत डिफरन्स तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी आहेत त्या बघायला भेटणार आहेत. जसं की आता मी गॅलरीत सेव्ह करून घेतो आणि तुम्हाला मी दावतो. जसं की आता गॅलरीत आहे ते सेव्ह होत आहे. आता सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला मी जातो इथून बॅक येतो. बॅक आल्यानंतर गॅलरी ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर फोटो बघू शकता फोटो चेहरा सुद्धा सेम राहिलेला आहे आणि सर्व गोष्टी एकदम प्रोफेशनल पद्धतीतून जसं फोटोशूट करतात तशा प्रकारे तुमचा फोटो आहे तो इथे अशा प्रकारे तो रेडी झालेला आहे. यात जर समजा तुम्हाला जर वेगळ्या प्रकारे जर पाहिजे असेल तर वेगळ्या प्रकारे सुद्धा इथे तुम्ही बनवू शकता. फक्त तुम्हाला प्रॉम्प्ट आहे ते कॉपी पेस्ट करायचा आहे. आता फायनल जो की मी तुम्हाला एक प्रॉम्प्ट देणार आहे हा प्रॉम्प्ट तुम्हाला कुठे भेटेल हे तुम्हाला मी सांगतो. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल प्रॉम्प्टची तेव्हा क्लिक करा. टेलिग्रामला जॉईन करून घ्या. टेलिग्रामवर सर्व प्रॉम्प्ट्स आहेत ते तुम्हाला तिथे बघायला भेटतील. तिथून तुम्ही इथे इझिली ते प्रॉम्प्ट कॉपी करून आहे तो तुम्ही यूज करू शकता. आणि हा व्हिडिओ तो जास्तीत जास्त आपला शेअर करा. आणि तुम्हाला जी की अशा प्रकारचे फोटो बनताना कोणताही प्रॉब्लेम जर आला असेल तर कमेंट्समध्ये नक्की मला सांगा, अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.